नमस्कार मित्रांनो, माझे नाव सचिन गाडेकर आणि आपल्या सगळ्याच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी नेहमी सांगून गेले आहे की गरज ही शोधाची जनी आहे. ही फक्त एक म्हण नाही, तर माझ्या आयुष्यातील अनुभव आहे. ऑफिशियल काम करत असताना मला अनेक अडचणी आल्या. कधी मार्ग सापडला, कधी नाही, तर कधी योग्य माहिती मिळाली नाही. पण हार न मानता मी प्रत्येक समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रवासात मला जाणवली की ज्या अडचणी मला आल्या आहेत त्याच अडचणी माझ्या सारख्या अनेक सहकारी मित्रांना पण आल्या असेल. म्हणूनच मी फक्त स्वतःपुरतं ज्ञान न ठेवता तुमच्या सगळ्यांच्या उपयोगासाठी हा यूट्यूब चॅनल सुरुवात केली आहे. आशा आहे आपल्या सर्वांना हा आवडेलच. या यूट्यूब चॅनलवर खरी माहिती, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रत्येक समस्यावर योग्य प्रकारे सोप्या मार्गाने सोल्युशन कसे मिळेल हाच यातून प्रयत्न केले आहे. जर तुम्हाला हा चॅनल आवडला तर निश्चितच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला मात्र आवर्जून विसरू नका. आपण जर बघितलं तर माझा एक मित्र होता. त्याला काय झालं का जीएसटी रजिस्ट्रेशन तर त्यांनी केलं 2 दिवसापूर्वी, पण मात्र त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन अप्रुव्हलचा मेसेज पण आला, पण त्यावर त्याला युजर आय डी पासवर्ड काहीच आलं नाही. तर त्यासाठी त्यांनी मला त्याचा TRN नंबर पण पाठवला का सचिन बघ, मला तर अप्रुव्हल आलेला आहे. इथं आपण बघू शकता की अप्रुव्हलचा मेसेज पण आलेला आहे, पण युजर आय डी पासवर्ड नसल्या कारणाने तो पोर्टलला जाऊन ऍक्टिव्ह जीएसटी नंबरच करू शकत नव्हता. तर त्यासाठी मी काय केलं, मग जीएसटी पोर्टलला गेलो, तिथे TRN नंबरनी सर्च करण्याचा प्रयत्न केला. बरं, तर बघूया आपण कसं करू शकतो ते. इथे आलो मी TRN कॉपी पेस्ट केला, नंबर टाकला, कॅप्चा आपल्याला माहितीच आहे का आपण नवीन लॉग इन करताना कॅप्चा हा प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी आहे. कॅप्चा टाकला तर आपण बघू शकता की त्याला इथं एरर दिला का ऑलरेडी यू हॅव GSTN, प्लीज युजर आय डी पासवर्ड लॉग इन करा म्हणून. बरं ना, ह्या पद्धतीनेच त्याला आला. पण मित्रांनी मला जे एरर पाठवले त्याच्यामध्ये आपण बघू शकता की अप्रुव्हल तर आलंय, पण युजर आय डी पासवर्ड काहीच आलेला नव्हता त्याला. तर मग अशा केसमध्ये ही समस्या तुम्हाला पण आली असेल तर तुम्ही काय करू शकता अशा वेळेस, बरं ना. तर मी कस्टमर केअरला फोन केला, तर त्यातील एक कस्टमर केअरने मला सगळ्यात पहिल्यांदा असे सांगितले की तुम्ही तुमच्या लोकल जीएसटी ऑफिसला जा, तिथं तुमचा जो जीएसटी नंबर आलेला आहे तिथं ऑफिसरला भेटून त्याच्याकडनं फॉरगेट पासवर्ड करा आणि परत ती लिंक एकदा मागून घ्या. म्हणजे जेणेकरून काय होईल का तुम्हाला युजर आय डी पासवर्ड रिसेट देईल. मला आठवलंय की आज सुट्टी असल्या कारणाने जीएसटी ऑफिस तर बंद असेल, मग त्यावेळेस काय करू शकतो, तर त्यावेळेस मी परत थोड्या वेळाने जीएसटी कस्टमर केअरला कॉल केला आणि त्यांना ऑनलाईन सोल्युशन विचारले. त्यावेळेस मात्र मला एका एक्झिक्युटिव्हने खूप छान मदत केली. आणि त्यावेळेस तुम्ही बघू शकता का मी ज्यावेळेस 21 तारखेला रिक्वेस्ट दिली तिथे, का त्यावेळेस त्यांनी मला दाखवलं पण का तुमची रिक्वेस्ट सक्सेसफुली जमा झालेली आहे आणि तुम्ही हे करू शकता. तर ती रिक्वेस्ट कशी दिली का त्यासाठी आपण परत एकदा समजून घेऊ. आपण इथं पोर्टलला आलो आणि इथं खाली ऑप्शन बघू शकता का रिसेंड रिक्वेस्टचा ऑप्शन आहे इथे. मी या ठिकाणी क्लिक केलं आणि रिसेंट रिक्वेस्टला त्यावेळेस आपण ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जो टेम्पररी टॅन नंबर आहे तो कन्फर्म करून ज्यावेळेस कॅप्चा ऍड करतो त्यावेळेस मात्र रिसेंट ईमेल असं ऑप्शन केलं. इथं बघू शकता की आपण सक्सेसफुली सेंड ऑन ईमेल वर गेलेला आहे. त्यावेळेस मात्र आपल्याला 1 दिवस यासाठी वाट बघावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला पुढचे जे डिटेल्स आहेत ते मेलला परत एकदा रिसीव्ह होऊ शकता. तर ह्या पद्धतीने मी 21 तारखेला हे रजिस्ट्रेशन केलं आणि ज्यावेळेस 22 तारखेला मी आलो त्यावेळेस मात्र मला मोबाईलवर ह्या पद्धतीने आपण बघू शकता की मला युजर आय डी आणि पासवर्ड डिपार्टमेंटकडनं परत एकदा रिसिव्ह झालेला आहे. बरोबर ना मित्रांनो, म्हणजे ही अडचण आपल्याला पण येऊ शकते. त्यासाठी अशा पद्धतीने आपण परत एकदा पासवर्ड जो आहे रिजनरेट करू शकता. तर आपल्याला ही आजची माहिती कशी आवडली त्यासाठी आपण कमेंटमध्ये मला सजेशन द्या. या व्यतिरिक्त पण आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास तर कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.